जालना जिल्ह्यातील आंबड गावामध्ये आहे प्रति जेजुरी मंदिर, म्हणजेच आपल्या खंडोबाचं मंदिर. सेम टू सेम जेजुरीची गाणी दिसते ते, पण आपल्याला कोणाला माहितच नाही. तर चला आज बघूया. तर रामकृष्ण आहे मित्रांनो, मी तुमचा मित्र नवतराज पिंडे आणि स्वत प्राचीन मराठवाड्याच्या या भागामध्ये मी आज तुम्हाला घेऊन जात आहे आंबड गावामध्ये असलेल्या. तर मित्रांनो, आता आपण जवळपास 60 किलोमीटरचा पूर्ण प्रवास केल्यानंतर आपण आता इथं आलेलो आहेत आणि हे इथं पाठीमागं मंदिर आहे आणि इथं आपण गाडी पार्क केलेली. आणि ही वाट नाहीये, तिकून आहे मेन वाट, पण तिकून सध्या काम चालू आहे. तर आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत. आता मंदिराच्या आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि इथं बऱ्यापैकी मंदिराचं काम चालू आहे. आणि हे काय जे पुरातन आहे आणि इकडं एक भुयार पण दिसतोय खाली. चला बघू, आज जाऊ. प्रशांत इकडे आहे का? हा, खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. तेथील काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडून बाकीची माहिती विचारून घेऊया. काय मंदिर आहे खंडोबा व बिल्केश्वर संस्थान या नावाने प्रसिद्ध आहे. तर मुख्य दैवत हा खंडोबा आणि माळसा हे मंदिर आहे की जे पंचधातूच्या ज्या मूर्त्या आहेत त्या खंडोबा आणि माळसेच्या आहेत. आणि त्याच्या खाली आपण जर महादेव जर पाहिलं तर एक पिंडीचा महादेव भेटतो पाहिलं, पण इथे 2 पिंडीचा आहे. याचं कारण काय तर कृतयुगात अवतार कार्य घेतलं मल्हारीने. कोणत्याही अवतार कार्य देव तरी घेतले ते कशासाठी घेतले? अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार कार्य घेतले. मग रामाने अवतार घेतला का? याचा रावणाचा वध केला, तर त्याने अधर्म वाजवला होता रावणाने. त्याच्यामुळे मल्हारीच्या काळात सुद्धा त्याने अवतार घेण्याचं एकच कारण, ते मणी आणि मल्ल हे 2 दैत्य या पृथ्वी तलावर विध्वंस करायचे, म्हणजे अधर्म मागायचे. अति झाल्यानंतर देवाला अवतार घ्यावा लागतो, म्हणून हा मल्हारीने अवतार घेतला आणि त्या 2 दैत्याबरोबर त्यांनी युद्ध केलं. हे मणी आणि मल्ल हे 2 दैत्याबरोबर युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर त्यांनी मारलं आणि जिंकलं. पण मरता मरता यांनी वर मागितला या 2 दैत्य की देवा तुमच्या हाताने मला मरण येऊ द्या, पण कायम स्वरूपी तुमच्या चरणाजवळ आम्हाला ठेवा, तुमच्या अगोदर आमचं दर्शन होऊ द्या. म्हणून इथं हा मल दैत्य आहे आणि त्याचं चरण जर पाहिलं, देवाचं चरण म्हणजे पाय त्याच्या ह्या लेवललाही ठेवलंय, म्हणून तव चरण इथे ठेवलंय. म्हणून हा मल्हारी आणि माळसा कांदे ही सेवा माझ्याकडं, मी खंडेराव पंडितराव सबनीस या मंदिराचा अध्यक्ष पुजारी आहे. वंश परंपरा माझी 7वी पिढी काम करते. मी स्वतः बजाजमध्ये काम करत होतो, पण वडिलांनंतर ही दायित्व माझ्याकडे आलं, म्हणून ही सांभाळण्याचं काम माझ्याकडे आहे. तर या मंदिराचा अध्यक्षच मी आहे स्वतः. आणि बाकी आमचे विश्वस्त मंडळ आहे. हे आम्ही वंश परंपरा असल्यामुळे आमच्याच घरातले सगळे विश्वस्त आहे. तर मग पंचमुखी आपण सुरुवातीला पंचमुखी गणपती पाहतोय आणि त्याच्यानंतर त्यांचे गणपतीचे पिता महादेव, मग इथे सुद्धा पंचमुखी होईल. म्हणजे पिता पुत्र पंचमुखी मध्ये कुठेच पाहायला भेटते, फक्त इथे भेटते आपल्या ह्या अंबड शहरामध्ये भेटते. तालुका जालना पूर्ण महाराष्ट्रात जरी पुढे पाहिलं तरी फक्त इथंच पिता आणि पुत्र. मग इथं आपलं तुम्ही आता चॅनलचं काम करतात, तुम्ही एखाद्या आस्थापनेत काम करता, मग आस्थापनेत काम करता आपल्याला जमा आणि खर्च हा लेखाजोखा ठेवावाच लागतो. आम्ही सुद्धा एवढं मोठं मंदिर तर आम्हाला सुद्धा ठेवावं का जमा खर्च व्यवहार ठेवा. मग आपला स्वतःचा जमा खर्च आपला जे काही लेखाजोखा आहे तो कोण ठेवणार? आपला सुद्धा लेखाजोखा ठेवण्यासाठी आहे. ते कोण आहे? हे चित्रगुप्त आहे. चित्रगुप्त राजाकडे आपला लेखाजोखा म्हणजे कोणता? आपण पाप आणि पुण्य काय केले हे आपल्याला माहित होत नाही, पण हे चित्रगुप्त ताबडतोब माहित होत. हा लेखाजोखा त्यांच्या हातात फाउंटन पेन आणि दौत आहे. बघा चित्रगुप्त. यानंतर इकडे पुढे जर पाहिलं मग तुम्हाला सांगितलं 2 मंदिर खंडोबा आणि बिल्केश्वर. मग हा बिल्केश्वर आहे. मग बिल्केश्वर याचं नाव का?
जसं तुम्ही केदारेश्वर पाहिलं, तुमच्या तिकडे वटेश्वर आहे, भरपूर असे देवाचे महादेवाचे नाव खूप आहे. मग त्या महादेवाच्या नावापैकी हा बिल्केश्वर आहे. मग बिल्केश्वर नाव का पडलं की प्राचीन काळी या पूर्ण एरियामध्ये बेलांची झाडं होती. मग बेलाच्या झाडाखालचा हा बिल्केश्वर. बिल्केश्वराचं एकच आहे, सह्याद्री खंडात त्याचा उल्लेख आहे की माणसाला जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे. जन्म तेव्हा आहे 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर एखाद्या बाळाचा जन्म होतो, पण मृत्यू सांगतो का? आज जर तुम्हाला जर मृत्यू आला, तुम्हाला शक्य नाही. आपत्कालीन मृत्यू जो येतोय, अचानक मृत्यू, आपण म्हणतो काल चांगला होता ना आज गेला, मग त्याला आपत्कालीन मृत्यू आपण त्याला म्हणलेली. आपत्कालीन मृत्यू हा अनादी कालापासून आहे. मग आपत्कालीन मृत्यू जर टाळायचा असेल तर बिल्केश्वराचं स्तवन करायचं. बिल्केश्वराचं स्तवन केलं तर आपत्कालीन मृत्यू आपल्याला येणार नाही. मृत्यू आमची आई काल मागच्या वर्षात वारली, मग तिचं वय झालं, तिचं कार्य संपलं होतं, तिला नातू पंतू जावई सगळ्या, तिचा मृत्यू झाला तर आम्हाला तर दुःख झालंच नाही, काहून ते सगळं झालं होतं ना. पण अचानक जर मला जर उद्या मृत्यू आला तर हळहळ व्यक्त करी, अरे चांगला होता कसा काय. पण आपत्कालीन मृत्यू जर टाळायचा असेल तर बिल्केश्वर. असाच एका सुधर्म नावाच्या आमच्याच वंशामध्ये आपत्कालीन मृत्यू त्याला आलं वयाच्या 35व्या वर्षी. मग 35 त्या काळात जर आपत्कालीन मृत्यू आला, आज जर मला जर आपत्कालीन मृत्यू आचरण करतो, मला तुम्ही डायरेक्ट आयसीयू मध्ये दाखल करता. मग त्या काळी ते दवाखाने नव्हती. मग त्या काळात त्यांनी काय केलं, ह्या बिल्केश्वराचा धावा केला. आणि दंतकथा आहे की यम त्याला न्यायला येतो, तो पुढे सरकतो, यम त्याच्या पाठीमागे, मग त्याचा जीव कास्त आता आपला जाणं. मग त्यांनी तशा परिस्थिती ह्या गाभाऱ्यात प्रवेश केला. आणि गाभाऱ्यात प्रवेश केल्यामुळे काय झालं की यमाला देवाच्या दारात जाता येत नाही. म्हणून त्यावेळेस तुझ्या आतमध्ये गेल्यानंतर ती बिल्केश्वर प्रगट झाले आणि त्या यमालाच आदेश केला की माझ्या अनुचराला तू का मारतोस. आता देवाने जर त्या यमाला आदेश दिला मग त्याला निघून जावं आणि त्याचा अपमृत्यू टाळला. असा अपमृत्यू टाळणारा हा बिल्केश्वर आहे. आता ही महालक्ष्मी म्हणून इथं देवी आहे. तुम्ही तुमच्या गावाकडे देव्या पाहिलं, देवीचं मंदिर जर पाहिलं तर फक्त एक तांदळा म्हणजे एकच देवीचं मूर्ती असते कोणत्याही देवीचं. इथं तसं नाहीये. इथं ती महालक्ष्मी तिच्या पतीसह बरोबर आली. मग महालक्ष्मीचा पती कोण? विष्णू. विष्णूसह पती असे दोघे जण कुठेच आले ते इथे. नवरा बायको पती पत्नी इथेच फक्त पाहिले. तुम्ही फक्त मोठ्या देवीला जा, तुळजापूरला एकच देवी भेटेल, इथं फक्त 2. मग ती इथं येऊन तिला काय केलं, शक्ती दाखवली. आता तुमच्यात शक्ती आहे, यांच्यात शक्ती आहे, माझ्यात शक्ती. मग शक्ती ही प्रत्येकाची वेगळी असते. मग तिनं काय केलं, तिचं जे वाहन आहे, देवी कशावर येते? वाघावर. मग तिचं जे वाघ पाठीमागे वाघ आहे. मग तिनं तिच्यात गजशक्ती दाखवली त्या वाहन रूपामध्ये. मग गजशक्ती म्हणजे नाही, गज म्हणजे काय? हत्ती. एका हत्तीचं बळ किती असतं? भरपूर असतं. मग त्याने काय केलं, त्या व्याराने 4 पायामध्ये 4 गज दाबले, 4 हत्ती दाबले, तोंडात हत्ती दाबला आणि शेपटीत हत्ती दाबला. इतकी गजशक्ती त्याच्यात आहे, म्हणजे इतकी हत्ती दाबण्याचे बळ त्याच्यात आहे, त्याच्या कैक पद्धतीने इच्छात आहे. हा दाखवायचा प्रयत्न केला. जर पैठणला जर तुम्ही गेले, श्रीखंडानं एकनाथाच्या घरी रांजण भरलाय पाण्यानं. मग तशीच कल्पना अहिल्याबाई होळकरांनी केली. आपण अहिल्याबाई होळकरला नमन करू. आणि या नमन करण्यामागचं कारण हा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर कालीन आहे. मग तसंच इथे 2 रांजणं आहेत. की अहिल्याबाई होळकराला वाटलं की भविष्यात अंबड शहरामधल्या खंडोबा मंदिरामध्ये एक दिवस श्रीखंड्या रूपाने येईल आणि रांजण बनेल, म्हणून तिने रांजणाची कल्पना केली. हा मित्रांनो, आपण जसं जेजुरीमध्ये फिरतो, दोन्ही बाजूला तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला माहिती सेम त्या पद्धतीने सिद्ध करण्यात येत आहे. इथून वरती जाण्यासाठी आणि इकडे जे मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी खूप छान पद्धतीनं काम चालू आहे इथलं.